श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करीगा. पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापाशी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घन निळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रविशी. तम जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा, आपला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतांत, अवघेच तुझ्या हातांत आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान हा कळसाध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा. एक विधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदी साची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला, 30 फुटांवरून पडला खाली घडी व दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जण म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वांचे तो. परी घडले अघटित कोठे न लागले त्या प्रत, जैसा चेंडू झेलितात तैसे त्यांचे जाहले. सोपान साई ज्यापरी जण उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकाला, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला, पडता पडता करास. पाय भूमीसी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थना घेती साचा, हा योग पडण्याचा देवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील संशये. या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलांसी घेऊन रामनवमी साठी जाण. बाई आली शेगावा प्रतिपदे पासून, भला उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथसाचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला, जणांचा तो समुदाय भला तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी, होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला,
तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती दोन, खांबाखाली एधवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखांत घालुनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन, शस्त्रविद्येंत अति प्रवीण. ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने ह्या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणेना लागला मार इला कोठेच. हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना, प्राण बाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाडून अंगावरी, भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा. ऐसेच एका उत्सवाची नाईक नवऱ्याच्या मस्तकांसी. सोडीत असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामीची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा. परम भक्त समर्थाचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्याची वाटले कौतुक. गोसाव्याची ऐकून हाक, दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयेसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरांत. दिला बसण्या पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला. काही तुझ सांगण्याला ते तू ऐके मनापून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यांत गोदावरी थोडी कोरडी पडतसे. तैसाच हाही प्रकार, संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी पाही, कमी नाही पडणार. आण ताट वाढून, सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून, घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा, याचकांसी दिल्या जाणा. ते पावते नारायणा, ये विषयी शंका नसे. परी या याचक, आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वांचून हे कौतुक, होणार नाही कधीही. आणले ताट वाढुनी, गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेविली त्याच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठांत. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्या पासी. ती आनंदे देई मसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी, वरचेवरी पडते जरी. तीही होईल बापा परी, ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत. बांधितो म्हणजे चेटूक भूत, याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी, कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी, ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरून. त्याचा उपयोग करणे जाण, अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये. राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामांत. साधू कोण संत कोण, हे पहावे शोधून. दांभिकांच्या नादी जाण, कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास. होईल या वचनास, असत्या माझ्या मानू नको.
आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी न वरी. साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संताचा, झाल्या कोप ईश्वराचा. होतसे बापा साचा, संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे, पाहून एकदा मने. सोयऱ्या धायऱ्या कारणे, समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यत्कारी, दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी, कांटे आणतो गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे, जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठास, गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला, अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यांत. पाटील बघ्या दिवसभर, मानसी करी विचार. हा गोसावी कोणी इतर, नसावायसे वाटते. श्री गजानन स्वामी मला, आले उपदेश करायाला. घेऊन गोसावी वेशाला, हे आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरी. श्री गजानन चरित्र तारक सोनी परम पवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आताही तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरुचे वंदन. केले पुढे निवेदन, गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी, समर्थ आले शेगावासी. देवीदासाच्या सदनापासी, दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर, दोन होते चतुर नर. त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायांत, येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनांत, महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यांत, चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला, महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला, गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला, पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली. तेथपासून भली शेगावचे मठांत. जानराव देशमुखाचे गंडांतर, टाळिले साचे देऊन तीर्थपायांचे. आपुले ते स्वामींनी, मृत्यूचे ते प्रकार. तेथे कथिले सविस्तर, तुकारामासी दिला मार. ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्थ अध्याया ठाई, येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही, विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यांत, अन्न गेले वाया सत्य. सोनाराचे जोडून हात, केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्होले उतरंडीसी ठेविलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंद दासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायांत, महाराज पिंपळगावांत बसले शंकराच्या मंदिरांत. पद्मासन घालोनिया गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली, महाराजांसी घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला, तो पिंपळगावास गेला. महाराजासी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थासी आणले परत, काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलींत. भास्करासी तारावया, कोरड्या ठणठणीत विहिरीला. जिवंत झरा फोडिला, एका क्षणांत आणले जला. त्या कोरड्या विहिरी ठाई, भास्कराची उडवली भ्रांती. घेऊन आले तयाप्रती, शेगावास गुरुमूर्ती. ही कथा पंचमांत. षष्ठाध्यायी ऐसी कथा, बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यांत. गांधील माशा उठल्या तेथा, लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य, जीव आपुला घेऊनी. बाधा गांधील माशांची, महाराजान झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची, परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला, स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला, शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले, बंधू आपुल्या म्हणून. चंद्रभागेच्या तीरी, शिवर ग्रामाभितरी. कृपा व्रजभूषणावरी, केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरांत, श्रावण मासाच्या उत्सवांत. समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्टमाची पूर्तता.
गावींची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली, हमेश होई बोला चाली त्यांची समर्था कारणे. हरी पाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर भूताला. ऊसाचा चमत्कार दाऊनिया साचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्या नामे दिला सूत, खंडू कडताजी पाटला प्रत, आम्रभोजनाचे व्रत चालविण्यास कथिले पाटलाला. अशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्थाच्या ठाई जडली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमांत, दुफळी पाटील देशमुखांत, अर्ज दिला सरकारांत, महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले, ते समर्थांनी नासिले, निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यांतून. तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला, सहज लिहिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी, मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान विरहित केला, नैन छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा 9 अध्यायाला द्वाड घोडा शांत केला, खूण नवस करणाराला दिली असे गांजाची. दास नवमीचे उत्सवासी समर्थ बाळा पुरासी, घेऊन आपल्या शिष्यांसी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन, संशयरहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला. गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी, भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामीच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची, अति गरीब केली साची, दांभिक भक्ती घुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी, येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निज धामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला, द्वारकेश्वरा सन्निध भला सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला, वांचविले गणून जवऱ्याला सुरुंग उडता विहिरींत. शेट बचूलालाची कथा 12 साची, मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामीचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी, वठलेली या आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलींत, तेथेच झाला समाधिस्थ, नवमठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करुणी मानसी बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठांतून. झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली गांठ प्लेगची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमींत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाने निज कृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास, नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी. वीणा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बर्वा. आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर, भाकरी प्रसाद पाठविला कोल्हटकराचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी येऊन या स्वप्नांत.
पादुकाचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला. कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा. ह्या अशा कथांचा समावेश 16व्यांत. 17व्यांत कथा सुरस. विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास. समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहंपणांनी सत्पुरुषासी त्रास द्याया. महताबशा साईला पाठवून दिले पंजाबला. हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भाणामतीन माणिसाची. भेट गंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरींत. कथा बायजा माळणीची 18व्या माजीसाची. कवर डॉक्टरच्या फोडाची कथा यांत ग्रथित असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापुना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास घटके माझारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला. दाऊन त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी दिला काशीनाथ पंतासी. आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरांत. परिहरी पाटलांनी परत आणिले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत. समर्थांसी शेगावास ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती द्रष्टाद्रष्ट होता नुसती आनंद झाला उभयता ते. तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशय आला. तो समर्थांनी निवटिला करुणिया उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवाचे पासून. समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले. कपिलधारेसी दिले दर्शन निमोन कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून. महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी. आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माजी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी. त्यांच्या इच्छा पुरवून आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा. अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर. म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झडले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर. धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यांतून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी लाडे गावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा. भालचंद्राचा रतनलाल पंचगव्हाणचा दत्तूलाल. त्याच गावीचा बिसनलाल अंबरसिंग टाळकीचा. किसन बेल मंडळेकर विठोबा पाटील चावरेकर. हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या.
कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजेरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करिता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजार पेठेशी धान्य अथवा कपाशी. जी येईल विकायासी पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना. काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत जाहले. शत चंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण. केले आदरे करुण किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शत चंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक शून्य ना खपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानांत तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थाचा एकनिष्ठ. पहिल्या पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावेस शास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्ताचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूतशत चंडीतया. बनाजी तिटके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चापड गावीचा वामन शामरावाचा नंदन. यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थासमोरी. खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत. तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवधसेने घातली माळ कंठी वराड्याच्या. विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडांत. वराडाची ऐसी दैना समर्थासी पाहवेना. म्हणून घेतले आपणा कोंडोणी त्यांनी जलांत. 30 फुटांपासून पाया आणिला भरून. तेथेच काहे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थांते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तांत असल्या जरी या वराडी जनांच्या. तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवूनी सुखा लागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल. वराडासी बिकट काळ याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुळी न द्यावा ठावा आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनींत जे जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतसाचा. त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरींतून. दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिर्भूत अंगणा अभक्ती वारांगणा. तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र.
सन्नितीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका. शत्रू न माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस. या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षांतून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पाहो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकूर. पारायण रूपे निरंतर वहाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा. प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकूर. अर्थ शब्दाचा साचार मोदक समजा विबुध हो. तो अर्पून गजानना पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा कराणा वेळ आता थोडकाही. हा ग्रंथना कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचील सत्य. त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र. शाखा अध्याय तया प्रत. पद्मरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाणी. दृढ तर विश्वास असल्यामणी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा. तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन रोगियासी आरोग्य जाण. साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला. अनुपम येईल भाग्य याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य गोयोगावरी जो याचे पारायण करी. बसून एका आसनावरी राहुनिया शुचिरभूत. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निसरतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत. लागन साधे यत्किंचित तेथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे याचे महत्व ए भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुर्जना प्रत याचा अनुभव येणे नसे. माणसाची योजना राजहंसासाठी जाणा तैसे हे संत सज्जना. मानस स्वामी चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावंता. चोखा महार गोरा बोधला दामाजी. उंबर खेडी ऐनाथ सखाराम अमळ नेरांत. वा देव मामलेदार यशवंत. वा हुमनाबादी माणिक प्रभू. तेवीच हा वराडांत गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्यामधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती. अत्यंत सुध्यावी प्रीती श्री गजाननांचे चरणी. म्हणजे तुमची एरझार जन्म मृत्यूची साचार. होऊन या भाल पार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दया घणा तू लाग येवो माझी करुणा. दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझ्या झालो भाट मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येतो वीट चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो संत चरणी प्रेमा जडो. अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणूस साच्या. समर्था दासगणूचा अभिमान वहावा मानसी. मी सकल संतांचा चरण रज माझी राखा तुम्ही लाज. हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठांत काही होते कागदपत्र. ते रतन साते समज प्रत अनुनिया दाखविले.
त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेच्या ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक उण त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून, हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरांत, चैत्र मासी शुद्धांत, वर्ष प्रतिपदेला. हा ग्रंथ कळसा गेला शेगाव ग्रामी भला, तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ति श्री दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविकांप्रत भव सिंधू तरावया. शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति 21ोऽध्याय समाप्त. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम पार्वती पते हर हर महादेव.